नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने आपला आजचा दिवस खूप सुखाचा समाधानाचा जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा आपला विषय आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमेचा सण जो आहे तो जून महिन्यामध्ये 21 तारखेला शुक्रवारी येतोय. तर ह्याचा प्रारंभ पौर्णिमेचा प्रारंभ जो आहे तो शुक्रवारी 21 तारखेला सकाळी 7:31 पौर्णिमा चालू होती आणि दुसऱ्या दिवशी त्याची समाप्ती म्हणजेच 22 तारखेला शनिवारी सकाळी 6:37 पौर्णिमा आहे. तर आपण दर महिन्याच्या पौर्णिमेला बघा सत्यनारायण करत असतो. तर आपल्याला सत्यनारायण जो आहे तो 21 तारखेला शुक्रवारीच करायचा आहे, कारण त्या दिवशी दिवसभर पौर्णिमा आहे. आता आपल्याला वटपौर्णिमेचा उपवास जो आहे तो सुद्धा आपल्याला याच दिवशी करायचा आहे. काही ठिकाणी बघा वटपौर्णिमेचा उपवास हा दिवसभर केला जातो आणि काही भागांमध्ये जोपर्यंत आपण वडाच्या झाडाची पूजा करतोय म्हणजे जोपर्यंत आपली पूजा होत नाही आहे तोपर्यंतच उपवास करायचा असतो आणि पूजा झाल्यानंतर उपवास सोडायचा असतो. तर तुमच्या भागामध्ये जी पद्धत असेल तुम्ही त्या पद्धतीनुसार उपवास करू शकता. तर आपला पुढचा प्रश्न असा की ह्या दिवशी आपल्याला कोणत्या रंगाची साडी नेसायची आहे. तर बघा आपले शुभ कलर जे आहेत ते आपल्याला सगळ्यांना माहिती असतात की लाल रंग, नारंगी रंग, हिरवा रंग, पिवळा रंग, जांभळा रंग हे रंग जे आहेत ते शुभ आहेत. तर तुम्ही ह्या दिवशी ह्या रंगाची साडी नेसू शकता. तर बघा पूजेला जाताना तुम्ही आवर्जून ह्याच रंगाच्या साड्या नेसा आणि शक्यतो काठापदराच्या नेसाव्यात साड्या, कारण सणसूद आहे त्यामुळं काठापदराच्या साड्या नेसल्या तर खूप छान वाटतं, सणाचा फील येतो. त्यामुळं तुम्ही ह्या रंगाच्या आणि काठापदराच्या साड्या नेसाव्यात. दुसरं असं की कोणत्या रंगाच्या साड्या आपल्याला नेसायच्या नाही आहेत. तर बघा पूजेला जाताना आपल्याला काळा आणि पांढरा या 2 रंगाच्या साड्या अजिबात नेसायच्या नाही आहेत, कारण हे जे 2 रंग आहेत काळा आणि पांढरा रंग ते आपण शुभप्रसंगी वापरत नाही. त्यामुळं आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशीसुद्धा आपल्याला ह्या 2 रंगाच्या साड्या अजिबात नेसायच्या नाही आहे. काळ्या रंगाची साडी जी आहे ती आपण फक्त संक्रांतीच्या वेळेस नेसत असतो. तेव्हा कृपा करून आपण फक्त शुभ रंगाच्याच म्हणजे लाल, पिवळा, नारंगी, हिरवा आणि जांभळा ह्या कलरच्या साड्या आपण नेसाव्यात. काळा आणि पांढरा रंग चुकूनही नेसू नका. नंतरची गोष्ट म्हणजे बांगड्या कुठल्या रंगाच्या घालाव्यात आपण. तर बांगड्यासुद्धा आपल्याला लाल किंवा नारंगी किंवा हिरवा रंग ह्या रंगाच्याच बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत. शक्यतो आपण लाल रंग किंवा हिरवा रंग ह्या रंगाच्या साड्या आणि बांगड्या घातल्या पाहिजेत, कारण हे रंग स्वतःमध्ये खूप तेजस्वी असतात. त्यांच्यामध्ये सात्विक लहरी आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते. त्यामुळे आपण ह्या रंगाच्या बांगड्या आणि साड्यांचा वापर करायला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्या तर खूपच उत्तम आहे, कारण बघा पूर्वीच्या काळापासून हिरव्या रंगाच्या बांगड्यांना खूप प्राधान्य दिलं गेलं आहे. शुभप्रसंगी लग्न कार्यामध्ये हिरव्या रंगाचा चुडा घालण्याची पद्धत आपली पूर्वीपासून चालत आलेली आहे. तर तुम्ही हिरव्या रंगाच्या सुद्धा बांगड्या घालू शकता, पण ह्या दिवशी आपल्याला काचेच्याच बांगड्या घालायच्या आहेत. तुम्हाला सवय नसेल पण त्या दिवशी तुम्ही 2-2 का होईनात पण काचेच्या बांगड्या घालाव्यात पूजा करताना. पहिले बघा पद्धत होती सण आला की आपल्या घरातल्या ज्या आजी वगैरे होत्या त्या कासाराकडे जायच्या बांगडेवाल्याकडे आणि बांगड्या भरून यायच्या. पण हल्ली ते प्रमाण कमी झालं आहे. घरामध्ये आपण सहसा प्लास्टिकचे गोट वगैरेच वापरतो, काचेच्या बांगड्या सहसा वापरत नाही. पण तुम्ही ह्या दिवशी आवर्जून काचेच्या बांगड्या घाला. तर ह्या दिवशी पूजा करताना आपल्याला जे आपले सौभाग्य अलंकार आहेत ते सुद्धा घालायचे आहेत, जसं की बांगड्या, जोडवी, पैंजण, नथ हे सुद्धा आपल्याला घालायचं आहेत. तर छान असा आवरून सौभाग्य अलंकार घालून शृंगार करून आपल्याला पूजा करण्यासाठी जायचं आहे आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. आपल्या स्त्रियांच्या प्रार्थनेमध्ये आणि प्रयत्नांमध्ये एवढे जास्त बळ असतं की वेळ पडली तर स्त्री ही यमराजापासून आपल्या पतीचे प्राणसुद्धा आणू शकते. तर ही होती वटपौर्णिमेबद्दलची छोटीशी माहिती. आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.